आता संगमया उरले नाही दया उरले नाही दया उरले नाही अर्थकाळ चिंता नाही मानियाचा अर्थकाळ चिंता नाही मानियाचा अर्थकाळ चिंता नाही मानियाचा उडीला भात उपाधीचा उडीला भात उपाधीचा तुका म्हणे का विठोबासीना तुका म्हणे का विठोबासीना तुका म्हणे का विठोबासीना तुका म्हणे का विठोबासीना आहे जवळी राम नाही रोका आहे जवळी राम नाही रोका आहे जवळी राम नाही रोका अर्थकाळ चिंता नाही मानियाचा अर्थकाळ चिंता नाही मानियाचा अर्थकाळ चिंता नाही मानियाचा अर्थकाळ चिंता नाही मानियाचा उडीला पासा उपाधीचा उडीला भात उपाधीचा उडीला भात उपाधीचा कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी उरले नाही
आता सांगावया उरलेला उरलेला आता सांगावया आता सांगावया उरले नाही आता सांगावया उरले नाही आता सांगावया उरले नाही आता सांगावया उरले नाही आड नाही जता La
आता सांगावया उरली नाही, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधीचा, तुका म्हणीक विठू वाचेना, आहे जवळी दाम नाही लुका, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधीचा. आवाज माईक खूप मोठा. पेठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुं इंद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन. पांडुरंगकरू प्रथम नमन, पांडुरंगकरू प्रथम नमन, पांडुरंगकरू प्रथम नमन, पांडुरंगकरू प्रथम नमन, पांडुरंगकरू. दुसरे चरण सतती
कथेचा विचार त्यांच्या प्रसादाने कथेचा विचार पांडुरंगाच्या रूपाचा मनोमने तुझे चरण संतातीला त्यांच्या प्रसादाने कथेचा विचार बाबाजी पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तो का जयती जगती माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलञ्च कलया ध्रुव पदमपियातो यत कृपातो ध्रुवोऽयं सकलकोशन पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजते च स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा दयाळा तुम्ही सांगा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तुझी बंधूचे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतद्वेषकायो नमस्ते नमस्ते जिजामाहुली तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही हे दुःख भंजन आता ऐकू आणि आवाज मोकळा दे हा हे दुःख भंजन तुम्ही प्रणाम हे बघा 2 मिनिटं सर्वांनी वर हात हाताने टाळी आणि मुखाने मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजीचं नामचिंतन करायचं याच्यासाठी 22 जानेवारीला या हिंदुस्थानच्या धर्तीवर जो ऐतिहासिक सोहळा पार पडला बाबाजींच्या कृपेने सर्वात लहान धर्माचार्य म्हणून 22 जानेवारीला मला तिथे जाण्याचा योग आला आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी 2 मिनिटं अशा माझ्या मर्यादा पुरुषोत्तमाचं भजन करायचं कारण 22 जानेवारीला मागच्या 22 जानेवारीला जो ऐतिहासिक सोहळा या हिंदुस्थानच्या भूमीवर पार पडला तो सोहळा म्हणजे अशा टेंट मधून धर्म संस्थापनेसाठी ज्यांचा उद्धार होता असे मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजी अशा टेंट मधून सुंदर अशा महलामध्ये विराजमान झाले हिंदू राष्ट्राकडे
वाटचाल आहे. आणि म्हणून अशा माझ्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या नामचिंतनाचा सर्वांनी 2 मिनिटं एक जप करूया आपण. हे दुःख भंजन तुम्ही जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. आता सांगावया उरली नाही, अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडीला फासा उपाधीचा. प्राप्तप्रसंगी प्राप्तस्थळी निरूपणाकरिता निवडलेला अभंग बघा. 16 वर्षाचा बालक प्रवरेच्या काठाला बसला, विश्वात्मक वाघ यज्ञ मांडला नेवासे गावी, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू बरी विश्वमौली ज्ञानोबराया. या अद्ययानी समाजाला ज्ञानाचं ज्ञानपान अलंकापूरच्या मौलींनी केलं. पण समाधीच्या कार्यकालावधीमध्ये विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी समाधीची शिळा सरकवली आणि समाधीची शिळा सरकवल्याच्या नंतर महाराष्ट्र काही कार्यकाल अज्ञानाच्या अंधकारामध्ये चचपडत राहिला. कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी एका जन्माला येतो का. मुघलांच्या टापणा महाराष्ट्र बेचिराग होऊ लागला. आई बहिणींच्या अब्रूची दप्तर वेशीना टांगल्या जाऊ लागली, धर्म बदलायला जाऊ लागला, धर्म त्राही त्राही करू लागला. त्याच वेळेला पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपला अंश जन्माला घालावा वाटला. वेठेवरनं खाली वाकून पाहिला, मुकुटातनं एक मणी गळाला. तो तसाच दक्षिण वलीनं देहू गावामध्ये इंद्राणीच्या काठाला जाऊन पडला. भगवान तुकोबारायांचा उद्धार झाला. इंद्राणीचं तीर्थ पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, 4092 अभंगाची निर्मिती वंदनी महाराजांनी केली. त्यातल्या एका अभंगातल्या एका चरणातल्या एका शब्दामध्ये ज्यांना माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अधिष्ठानाचा साक्षात्कार झाला ते भगवान तुकोबाराया या जगताच्या हितासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुलसीपत्र ठेवलं. आणि तुकोबारायांच्या प्रपंचाची अवस्था म्हणा तर जर्जर झाली होती. या समाजाच्या हितासाठी पाणी प्यायला फुटका माठ, जेवायला फुटका ताट, झोपायला मोडकी खाट, पण शेवटी वैकुंठाची वाट हा माझ्या तुकोबाच्या परमार्थाचा थाट. भगवान तुकोबाराया मुखारविंदातनं सहज बोलणे ही तो उपदेश. मुखारविंदातनं सहज काही दिव्य अमृत वचन निघायची महाराज. ती समाजाच्या उपयोगाला यायची, समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या या जनता जनार्दनाच्या कल्याणासाठी. आणि ते भगवान तुकोबाराया मुखारविंदातनं काही दिव्य अमृत वचन निघाली आणि त्यातलीच काही दिव्य अमृत वचन आज आपल्या समोर सेवेकरिता उपस्थित करवलेली आहेत. विठ्ठल निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सर्व श्रोते सज्जन शक्तीने माहिती आहे सप्ताह कशाच्या निमित्ताने आहे, कार्यक्रम का आहे, कीर्तन का आहे, गायक वादक का आले, पाहुणी मंडळी बाहेरून का आले, गावातले जॉब करणारे बाहेरची मंडळी गावात का आले ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण तरी सुद्धा सांगणं वक्त्याचाही पहिलं कर्तव्य ठरतं. या अनुषंगाने आज या ठिकाणी मेहुणा गाव, आता मेहुणा गाव इतकं नाव असं आहे. सकाळी मला गोशाळेवर विचारलं, सेवा सुरू असते दररोज सकाळी. 22 गौमाता आहेत, अंध अपंग पीडित. एका गौमातेला गुडघ्यापासून दोन्ही पाय नाही, एका गौमातेला पूर्णतः दिसत नाही, एका गौमातेच्या 3 सडाला दूध येत नाही, एका सडाला, एका गौमातेच्या तर पूर्ण काशातनं रक्तपू व्हायचं, आता ओके आहे. अशा 22 अंध अपंग पीडित गौमातेची सेवा, ती सेवा करत असं सकाळी. दिदी आज कुठं जायचं म्हणलं, मेहुण्याला. लोकांना वाटलं आमची मजाच चालली आहे. म्हणलं गावाचं नावच मेहुणा आहे. कोणतं मेहुणा म्हणलं, दाभाडी मेहुणा. मग ते आणखीच वाटलं. दिदी खरं सांगावं म्हणलं, बाबा गावाचं नावच मेहुणा आहे. अगदी असं असणार आहे आपलं मेहुणा गाव. परमपूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, तसेच ब्रह्मलीन वैराग्यमूर्ती पूर्णगिरीजी महाराज, पूजनीय सोमेश्वर गिरीजी महाराज बाबाजी, या मेहुणा गावावर या संतांची असीम कृपा राहिली. पूर्वीपासूनच पूर्णगिरी बाबांचं आवडतं गाव मेहुणा गाव. हे संत महात्मे
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे आणि अशा थोर साधू संतांच्या कृपेने भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळ मेहुणा यांच्या सर्वांच्या सहकार्याने श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, पूर्णेश्वर भगवान, रामप्रभू परिवार, संत पूर्णगिरी बाबा व संत सौदा महाराज स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुरलीधर महाराज मसलेकर यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची ही तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मायबाप मंडळी, आदरणीय आमचे मृदंगाचार्य माऊली, कैलास माऊली, माऊलींना या ठिकाणी दंडवत प्रणाम. तसेच आदरणीय गायनाचार्य माऊली, अशोक माऊली, माऊलींना या ठिकाणी दंडवत प्रणाम. तसेच धनंजय माऊली, त्यांनाही दंडवत प्रणाम. कृष्णा माऊली, माऊलींनाही दंडवत प्रणाम. आदरणीय आमचे गोरे माऊली, माऊलींना या ठिकाणी दंडवत प्रणाम. आदी करून सर्व महाराज मायबाप मंडळी, अगदी सर्व टाळकरी आणि विशेष करून आमच्या मातृशक्ती विनेकरी बाबा, चौदार बाबा, अगदी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. आमच्या सर्व मातृशक्तींना दंडवत प्रणाम. आता कसं आहे, 50% आरक्षण आहे, पण 50% आरक्षणाचा काही लोकांनी खूप गैरफायदा घेतला. पण आमच्या मातृशक्ती 50% आरक्षण घेऊन कीर्तनामध्ये संप्रदायाची पताका ज्या एका नारी शक्तीनं फडकवली, बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा, या परंपरेला धरून आमच्या सर्व माता भगिनी आज या ठिकाणी उभ्या आहेत. सर्व माता भगिनींच्या चरणारविंदावर दंडवत प्रणाम. मातृशक्ती, पितृशक्ती सर्वांना या ठिकाणी दंडवत प्रणाम. सुंदर असं ऑपरेटिंग आमच्या दादांनाही दंडवत प्रणाम. अगदी सर्व श्रोते सज्जन शक्ती ज्यांनी आम्हाला इथं पोहोचवण्याची सेवा दिली, कर्मयोगिनी गोशाळेचे सचिव आमचे आदरणीय श्री नितीन दादा, दादांना या ठिकाणी दंडवत प्रणाम. योगायोग पैठणकर सरही याच गावचे निघाले. सगळं अगदी ही सर्व आपली प्रेमाची मंडळी आणि विशेष करून हे गाव आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, एक वैराग्य मूर्ती, त्याग मूर्ती आणि आमच्या परिवारामध्ये आचरण म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं, आपल्या गावचे भूमिपुत्र आमचे ज्येष्ठ गुरुबंधू स्वामी आनंद गिरीजी महाराज पूजनीय बाबाजी इथे नाही आहेत. आत्ताच त्यांचा प्रवास सुरू झाला, आमचं काही बोलणंच झालं नाही अशामध्ये काही. पण इथे आल्यानंतर कल्पना मिळाली की बाबाजी निघाले बद्रीनारायण, कुठे केदारनाथ वगैरे. तर बाबाजी इथे नसतील, पण पूजनीय बाबाजीच्या चरणी या ठिकाणी दंडवत प्रणाम. आपलं गाव भाग्यवान आहे, पण त्याहून सौभाग्यवान ज्याला म्हटलं जातं. भाग्यवान बघा, भाग्य वेगळं आणि सौभाग्य वेगळं. भाग्य हे पूर्णगिरी बाबांचं आवडतं गाव आणि सौभाग्य हे पूर्णगिरी बाबांचेच नातूचेला म्हणता येईल असे त्याच परंपरेमध्ये जे आलेत आणि त्या परंपरेसाठी या गावामध्ये भगवान परमात्म्याच्याच असीम कृपेने अशा थोर संतांचा जन्म या ठिकाणी झाला. हठयोगी असणारी आमचे आनंद गिरीजी महाराज बाबाजींची जन्मभूमी आणि त्या भूमीमध्ये अजूनही सौभाग्य की माझ्यासारख्या पामराला कीर्तनाचा योग यावा. अशा प्रकारे या ठिकाणी हा अगदी महायोग आहे. आणि आता मात्र जास्त वेळ न घेता आपण निरूपणाकडे पुढे जाऊया. पूजनीय बाबाजींचे पिताश्री बाबाजींना माहिती आहे आमची परंपरा. एकदा ती परंपरेत उतरलं की आई वडील परिवार यांचा काही संबंध राहत नाही. पण आम्हाला जरी मोह सुटला पण घरच्यांना मोह सुटत नाही. अगदी तुम्हाला पाहिल्यानंतर आमची फॅमिली अशीच आहे, अगदी कितीही दूर लोटा पण दूरच जात नाही. म्हणजे दूर खूप दूर आहे माझ्यापासून पण दूर जात नाही, तुटत नाही. आपण किती म्हटलं नाही यायचं तुमचा आमचा काही संबंध नाही, पण अगदी काळजीपोटी अगदी माता पित्यांच्या चरणारविंदावर दंडवत प्रणाम. आता मात्र जास्त वेळ न घेता आपण अभंगाकडे निरूपणाकडे वळूया. विठ्ठल सांगावया उरले नाही. पान म्हणजे हे शरीर आणि मड म्हणजे माणसाचं मन. फोडीला घट वाहिला चरणी. आता म्हणतात फोडीला घट, मग घट आणलं, घटाचं गाडगण फोडलं महाराजांच्या चरणावर. तर ते गाडगं नव्हे, हे गाडगं. या गाडग्याला या शरीराला वेदांताच्या भाषेमध्ये घट म्हटलं गेलं. फोडीला घट वाहिला चरणी. फोडीला म्हणजे काय केलं महाराज, काम क्रोधादी या सर्वांचा नाश केला. फोडीला घट आणि वाहिला चरणी, विधाताच्या चरणी समर्पित. पान म्हणजे हे शरीर, हे समर्पित केलं. सर्वात बेकार असणार, अति चंपल आपलं चपळ चंचल असणारं हे माणसाचं मन.
पण हे मनही तुकोबारायांनी विधात्याच्या चरणी समर्पित केलं. किती समर्पित झाले? तर आता मन, त्या मनावर त्यांचा ताबा नव्हता, तर तुकोबारायांच्या मनावर आता देवाचा ताबा होता. मन रूपी घोडा हा देवाच्या हातात दिला होता. आणि राहिला विषय धनाचा, तर धन किती समर्पित केलं? आपण थोडंफार दान धर्म केला की आपल्याला थोडासा अहंकार निर्माण होतो. मी 5,000ची पावती फाडली, 11,000ची पावती फाडली, हा अहंकार आपल्या ठिकाणी निर्माण होतो. पण तुकोबाराया, आपण म्हणतो माझ्यासारखा दानशूर कोणी नाही, पण तुकोबारायांच्या दान धर्माच्या बाबतीत आणि धन किती दान केलं होतं. त्या कार्यकालावधीमध्ये 65 लाखाची जागिरी, 700 एकर जमीन दान दिली. आणि एवढं दिल्याच्या नंतर देहूगावातल्या लोकांनी म्हणावं, तुकोबा अरे उदारपणाला काही सीमा असावी, तुमच्यासारखा दानशूर दाता या जगात शोधून सापडणार नाही. तेव्हा तुकोबारांनी म्हणावं, बाबांनो मी काही दाता वगैरे नाही, कारण तुम्ही आम्ही सर्वजण जगात भिकारी आहोत. इथं एकच दाता दानशूर आहे. तो दाता म्हणजे कोणता? तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, तोची एक विटेवरी जाची पाऊली समण तोची एक दानशूर दाता. तुम्ही म्हणता तुम्हाला लोकांचं काही मागून पुढून कोसाई ओढून चढतरून फुपाटा ओढून, तसं आमचा आहे. आमच्या घरी भरपूर प्रॉपर्टी आहे, पण ज्या प्रॉपर्टीला तुम्ही माझं म्हणता ती प्रॉपर्टी तुमची नाही आहे. ज्या देहाचा, ज्या नावाचा तुम्हाला अहंकार आहे ते नावही तुमचं नाही आहे. काहीच नाहीये आपलं. देह हे काळाचे, धन कुबेराचे आहे. ते मनुष्याचे काय आहे? काय आहे ते माणसाचं? काही म्हणते माझं नाव फार मोठं आहे. आता नाव मोठं म्हणावं. आता तुमचं नाव सोडा, मी माझंच नाव सांगते. माझं नाव आहे दुर्गा, साध्वी दुर्गा दिदी. आता दुर्गा दिदी हे नाव देहाला का आत्म्याला? देहाला. मग देहा जर विचार केला, मग दुर्गा दिदी नाव हे देहाला आहे. मग आता हे काय आहे? दुर्गा दिदी आहे का? हे काय आहे? हात आहे. ही दुर्गा दिदी आहे का? हे आहे हात. ही दुर्गा दिदी आहे का? नाही. हे काय आहे? मुखवटा. अगदी आता ज्या 2 खांबावर हा घट, हे शरीर उभं आहे, ते काय आहे? दुर्गा दिदी कुठे आहे? त्या नावाचा कुठे ठिकाणाच नाही. त्या नावासाठी आम्ही रात्रंदिवस धडपड करतो महाराज. पण इथं एकच नाम चिरकाल निरंतर टिकणार आहे. ते नाम म्हणजे विधात्याचं नाम. आणि तेच नाम आपल्याला कलियुगामध्ये तारणार आहे. बघा श्री संत मीराबाई महाराज सांगतात, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, राम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, पार कहने से गिर जाएगा, कहने से गिर जाएगा, पार कहने से गिर जाएगा, पार भव से उतर जाएगा, राम कहने से गिर जाएगा, पार भव से उतर जाएगा। संत मीराबाई महाराजांनी उपदेश केला, कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, राम कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा,
क्या पता गधा बनेगा या सुअर बनेगा, मनुष्य बना है तो भजन कर विठाल. किती ताकद आहे बघा, किती ताकद आहे, किती ताकद आहे. एवढी ताकद आहे की जगातली सर्व ताकद, सर्व शक्ती एका पारड्यात टाकल्या. सर्व शक्ती, सर्व संपत्ती त्रैलोक्यातल्या, फक्त जगातल्या म्हणजे मृत्यू लोकातल्या नव्हे, त्रैलोक्यातल्या, आणि नाम एका पारड्यात टाकले. फक्त एकच नाम. तर जड कोणतं पारडं भरतं? ते नामाचं. कारण ते इतकं श्रेष्ठ आहे, त्याचं चिंतन इतकं श्रेष्ठ आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करून करून काय होतं? तद्रूप. तद्रूप म्हणजे काय? तद्रूप म्हणजे देव पहावयासी गेलो आणि तिथे देवच होऊन येतो. देवाकडे गेलं की त्याच्यासारखं केलंच. पण तेवढ्या आत्मीयतेने आम्ही त्याच्या शरणागतीमध्ये गेलं पाहिजे. आणि तेवढ्या आत्मीयतेनं तुकोबराया शरणागतीमध्ये गेले होते. तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. सांगायलाच काही राहिलं नव्हतं. आपल्याकडे भरपूर आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, बंगला आहे, गाडी आहे, मुलं आहे, नातवंड आहे, जावई आहे, सुना आहे, खूप काही आहे सांगण्यासारखं. संतांकडे काहीच नव्हतं, फक्त विधात्याचं नाम होतं. संतांजवळ काहीच नाही पण कमी काहीच नाही महाराज. संतांजवळ काहीच नाही पण कमी काहीच नाही. तुकोबारांच्याजवळ काहीच नव्हतं पण जीवनात कमी कशाचीच नव्हती. तुम्ही म्हणता कमी कशाचीच नव्हती, मग जाऊ पुढती भिके कुत्रे घरे राखती, अशी अवस्था तुकोबारांची असताना तुम्ही म्हणता की तुकोबारांजवळ कमी काहीच नव्हती. ज्ञानोबारांच्या बाबतीत विचार केला तर ज्ञानोबारांना सतत फुटकं खापर नाही मिळालं. अलंकापुरामध्ये तुम्ही म्हणता की संतांजवळ काहीच नाही पण कमी काहीच नाही पण कमी काहीच नव्हतं महाराज. जयाचे ध्वरी सोनियाचा पिंपळ अंगी यायचे बळ रेडा बोले. कुठलेच तंत्र मंत्र ज्ञानोबारांना कुठली विद्या वगैरे काही येत नव्हतं. ज्ञानोबा यांची शुद्ध सात्विक भक्ती होती. पण ज्ञानोबाराई आणि संतांची भक्ती पाहून संतांनी चमत्कार जगाला भुलवण्यासाठी कधीच नाही केले महाराज. संतांचा त्याग, संतांचं वैराग्य आणि संतांचं अस्तित्व जगाला समजावं याच्यासाठी, संतांसाठी, यामुळे संतांसाठी जैसा केला तैसा होईल देवाने साक्षात्कार करून घेतले महाराज. संतांनी नाही केले. पूर्णयोगी पूर्णगिरीजी महाराज बाबाजींच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगून जाईल. पूर्णयोगी पूर्णगिरीजी महाराज पूजनीय बाबाजी तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. बाबाजींना काय सांगितलं होतं की एवढं धान्य का मागितलं, जीभ नाही तर गळून पडली. त्यावेळेला म्हणजे पूर्णयोगी पूर्णगिरीजी महाराजांनी जीभ धरली. महाराज बाबा मी नाही बोललो, माझी जीभ बोलली. म्हणजे तुझी जीभ गळून कशी पडली नाही? असं बोलताना एवढं धान्य मागताना तुम्ही आमचा विचारच केला नाही. पण त्या समाजाला काही माहिती होतं, या समाजाचा विचार करून आणि समाजाच्या हितासाठी तर देह समर्पित केलाय. पण नाही कळलं महाराज त्या समाजाला. तुझी जीभ कशी गळून पडली नाही, एवढं मागितलं कसं? तेव्हा पूर्णगिरी बाबा सांगत होते की जीभ बोलली, मी नाही बोललो. त्यावेळेला माझ्या पूर्णगिरी बाबांवर महाराज अगदी तिथे जे काही वादविवादाची वेळ आली ना, त्याच्या पूर्णगिरी बाबांनी ठीक आहे जी जीभ बोलली आणि त्या जिभेमुळे जर तुला त्रास होतो आहे ना, ती जीभ बोलल्यामुळे ती जीभच ठेवत नाही महाराज. धरली जीभ कापली समोर फेकली महाराज. ही बाकीची जुनी मंडळी या गोष्टीला साक्षी आहे. वाचा गेली होती बाबाजींची. पुन्हा वेरूळला गेले. वेरूळला गेल्यानंतर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. बाबाजींची विभूती ग्रहण केली आणि बाबाजींनी मस्तकावर हात ठेवल्याच्या नंतर त्यानंतर बाबाजींनी 25 वर्ष प्रवचन केली. संतांना चमत्कार दाखवायचे, संतांसाठी देवाने चमत्कार दाखवले महाराज. म्हणून संतांचं अस्तित्व हे महान आहे. संतांचा त्याग, संतांचं वैराग्य, धडधडीत वैराग्य, अग्निज्वाला, अग्नी जैसा ज्वाला. तर बघा पूर्णगिरी बाबांचं जे वैराग्य होतं, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज बाबाजींचं जे वैराग्य, हे 13 संन्यासी बाबाजींची परंपरा घेऊन पुढे निघाले. अविरत भक्तीची ज्योत पेवत राहावी याच्यासाठी. आणि आपण सुद्धा हेच कार्य करायचं. आता काय म्हणतील आम्ही वारकरी संप्रदायामध्ये आहोत, काय म्हणतील आम्ही दुसऱ्या परिवाराची भक्ती करतो. सर्व परिवार एकाच ठिकाणी जाणार आहे. नद्या नाल्या ओढे सर्व एकाच समुद्राला जाऊन मिळतात. तसं आपण सर्वजण फक्त
फक्त मार्ग वेगळे आहेत बघा. नर्मदाही तिथे जाणार आहे, गंगा माताही तिथे जाणार आहे, यमुना मैयाही तिथे जाणार आहे. फक्त रस्ते थोडं वळण बदललेलं आहे महाराज. आणि सर्वांना एकाच ठिकाणी जायचं आहे. म्हणून सर्वांनी प्रेमाने राहावं, संघटित होऊन राहावं, सर्वांच्या एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं. विषय आहे आपला ताण मान धन दिले पंढरी गाया नाथा संगावया उरले नाही. बाबांना तुकोबारायांच्या मुखार बिंदातनं ही अमृत वचनं केव्हा निघाली बघा. तुकोबारायांच्या घरी अशी अवस्था झाली होती. तुकोबारायांची पत्नी ही सामान्य पत्नी नव्हती महाराज. श्रीमंताची तर लेक होतीच, पण अशा कितीतरी जन्माची पुण्य घेऊन ती जन्माला आली होती. तिचं आचरण, तिचं जीवन एवढं धन्य होतं. तुकोबाराया जर भंडारा डोंगरावर भजनासाठी बसली ना, तर जिजाबाई घरामध्येच थांबत नव्हत्या. घरामध्ये अगदी कूलर फॅन चालू करावा आणि तिथेच आराम करावा, खा नाही तर तिकडे उपाशी राहा, यातल्या जिजाबाई नव्हत्या महाराज. तुकोबाराया भंडारा डोंगरावर भजनासाठी बसल्याच्या नंतर माझ्या जिजाबाईने काय करावं, भाकरीचं गाठोडं बांधावं, लेकर बरोबर घ्यावी आणि गावाच्या गाव इशीपर्यंत यावं. 3 रस्ते असायचे भंडारा भामचंद्र गोरड्या. ज्या डोंगरावर तुकोबाराय गेलेले असायचे, ज्या रस्त्यानं तुकोबाराय गेलेले असायचे ना, त्या मातीच्या, त्या वाटेच्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी आवाज येत होता. काय ते भजन असेल. संत महात्म्याच्या ठिकाणी जातात, संत महात्म्याचं म्हणले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. संतांनी हे भजन म्हटलं की माणसं भजन म्हणतात. काही माणसं भजनच म्हणत नाही. अगदी आमच्याकडे फक्त माणसंच भजन गातात. गाढवा बैल डुकर कधीच भजन म्हणत नाही. त्यांना धर्मकार्यच आवडत नाही, बिलकुल नाही. गाढवा डुकर आणि बैल कधीच धर्मकार्यात येत नाही. आणि धर्मकार्य करणाऱ्याच्या अंगावर चिखल उडवतात, त्यांना नावं ठेवतात, आडवे येतात. माणसं नाही येत. समजने वाले खूप इशारा करतात. तुकोबारायांची पत्नी बघा, तुकोबारायांचे चरण ज्या ज्या भूमीवर पडायचे त्या भूमीच्या मातीतनं विठ्ठल ध्वनी येत होता. आणि विठ्ठल नावाचा ध्वनी आला. गावाच्या गावाशी पर्यंत आल्या. विठ्ठल नावाचा ध्वनी आला. त्या जमिनीला कान लावावा, चेक करावं माझे ते जमिनी कुठल्या रस्त्याने माझे मालक गेले असतील. अशी महान पतिव्रता जिजाबाई, धन्य धन्य पतिव्रता, तिची देवाबाई सत्ता. आणि किती सत्ता होती बघा. आम्ही अनेक पतिव्रतेच्या कहाण्या ऐकल्या, पण माझ्या जिजाबाई तुकोबारायांच्या पत्नी ह्या महान पतिव्रत्या, महान पतिव्रता होत्या. कारण या जिजाबाई, महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 जिजाबाईंचे तुम्हा आम्हा सर्वांवर इतके उपकार आहेत अगणित. कातड्याचा जोडा जरी शिवला तरी उपकार फिटणार नाही, अशी 2 जिजाऊ. काय केलं महाराज, एका जिजाऊनं काळजाचा तुकडा आणि एका जिजाऊनं कपाळाचं कुंकू या अज्ञानी समाजाच्या हितासाठी वाहून दिलं. आणि दुसऱ्या जिजाऊनं काळजाचा घड, काळजाचा तुकडा या हिंदुस्थानच्या मातीसाठी समर्पित केला. अशा 2 जिजाऊ, राष्ट्रमाता जिजाऊ आणि इकडे या जिजाऊ. आता या आमच्या जिजाबाई तुकोबारायांच्या पत्नी, त्या जमिनीला कान लावावा. काय म्हणतील, जमिनीच्या मातीतनं कुठं विठ्ठल विठ्ठल ध्वनी हा ऐकायला यावा, पण कसा ऐकायला हवा महाराज. भक्तीची रेंज मिळू द्या, शांतीचा डिस्प्ले टाका, भक्तीची रेंज मिळू द्या. शांतीचा डिस्प्ले टाका, वैराग्याची रेंज मिळू द्या, भक्तीची चार्जिंग करा आणि नावाचा बॅलन्स टाका. विठ्ठल नावाचा ध्वनी आल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या जिजाबाईला ज्या रस्त्यानं ध्वनी आला, तुकोबारायांच्या पाऊल खुणा उमटलेल्या होत्या. प्रत्येक तुकोबारायांच्या पाऊलाला वंदन करत आमच्या जिजाबाई निघाल्या होत्या. आता त्या जिजाबाई मालकापुढे नमस्कार करायला सुद्धा त्यांना वाटतं, काय याचा नमस्कार करावं, मी जास्त शिकलेली आहे, अनपढ आहे, शेतकऱ्याचा आहे. लक्षात ठेवा, शेतकऱ्यासारखा सुखी कुणी नाही, पण शेतकऱ्यासारखा पुण्यवान सुद्धा कुणी नाही आहे महाराज. शेतकऱ्याच्या घरामध्ये जर गेलात ना आपण कधी, आम्हाला खूप अनुभव येतात शेतकरी वर्गाचे. ह्या शेतकऱ्याच्या शेतात जावं, कधी जय हरी जरी झाला तर पिशव्या भरून भाजीपाला ते देतील. श्रीमंताच्या घरात जा तुम्ही, बंगल्यामध्ये गेल्यानंतर पाणी लवकर भेटतं की नाही याचा प्रश्न पडतो. तर बघा जिजाबाईनं काय करावं, प्रत्येक पावलाला वंदन करत निघाल्या. अर्धा भंडारा डोंगराचा रस्ता पार केला आणि अर्धा रस्ता पार केल्याच्या नंतर
पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सुद्धा अशा महान पतिव्रतेच्या दर्शनाचा हेवा वाटावा. काही पुण्य घेऊन आली असेल माझी जिजाई. विटेवरच्या मालकानं अशी लीला रचली. विधात्याची लीला विधात्याची जाणे. माणसानं जास्त डोकं घालायचं काम नाही. बरीचशी माणसं अर्धवट अज्ञानी म्हणतात की कुठे आहे तुमचा साक्षात्कार, तुम्ही साक्षात्कार दाखवा मग आम्ही तुम्हाला नमस्कार करू. आपण आपली तेवढी पात्रता नाही आहे की साधू संतांना आपण म्हणावं की तुमचा साक्षात्कार दाखवा. आपला काही त्याग आहे आणि काहीच त्याग नसताना, काहीच समर्पण नसताना माणसं म्हणतात साक्षात्कार दाखवा. बाबांनो, त्या विधात्याच्या नावाने तुम्ही आम्ही सर्वजण जिवंत आहोत. तो या हृदयामध्ये स्थित आहे म्हणून आपण जिवंत आहोत. याच्यापेक्षा अजून कोणता साक्षात्कार माणसाला पाहिजे. आपला विषय आहे जिजाबाई महाराज. अर्धा भंडारा डोंगराचा रस्ता पार केल्यानंतर पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं विचार करावा, अरे अशा महान वैराग्यवान संताची महान पतिव्रता असणारी ही पत्नी जिजाबाई आज प्रत्येक पाऊलाला माझ्या तुकोबाच्या पावलाला वंदन करत निघालेली आहे. आणि अशा माऊलीचं दर्शन, अशा महान पतिव्रतेच्या दर्शनाचा हेवा देवाला सुद्धा वाटावा. काही पुण्य घेऊन जन्माला आली असेल. विटेवर उडी टाकावी. 15-16 वर्षाच्या लेकराचं बुराख्याचं रूप धारण करावं. खांद्यावर घोंगडं, हातामध्ये काठी, गुडघे एवढं धोतर परिधान केलं आणि मैया रचली महाराज देवानं भंडारा डोंगरावर. जिजाबाईच्या पायामध्ये असा काटा मोडला. खाल्ला तर पायात काटा मोडला तर वरतून काटा निघावा. इतका भयंकर काटा मोडला. एवढा मोठा बळबळ बळबळ रक्त व्हायला लागलं, रक्तस्राव होऊ लागला. त्यावेळेला देवानं काय करावं, जिजाबाईने खाली बसावं. वेदना व्हायला लागल्या पायाला. देवानी पळत 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 यावं. 15-16 वर्षाच्या लेकराचं रूप धारण करून पळत 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 आले आणि म्हणावं, आई काय झालं पायाला, काटा मोडला भाई. आईने म्हणावं, राजा काही सांगू रे तुला, एवढा मोठा काटा मोडला, काय करू मी आता. आई, दादा कसा निघाल रे हा काटा राजा, आता काय करू हा काटा काढण्यासाठी. अरे त्याला हाताचा सुद्धा स्पर्श सहन होईना, फार वेदना आता मला होत आहे, काय करू राजा. काय सांगू तुला रे राजा, माझा मालक भंडारा डोंगरावर बसलेला आहे. भजनासाठी वरती उंच टेकडीवर जाऊन बसलाय. आता मी वरती ही भाकरी सुद्धा पोचू शकत नाही, भाकरीची शिदोरी, आणि मला गावातही जाता येणार नाही. एखादा हिंस्र पशुने जर माझ्यावर हल्ला केला तर इथंच माझं नाम सत्य होईल. देवानं म्हणावं, आई जोपर्यंत हा पंढरपूरचा पांडुरंग पांडुरंग हा भगवंत तुझ्या पाठीमागे आहे ना, तुझ्या पायात काटाच काय पण तू धक्काही लागू देणार नाही. पण देवाला हे बोलता येईना महाराज. त्यावेळेला जिजाबाईने म्हणावं, आता कसं पोचले राजा, मी कसा काटा काढू. देवानं 15-16 वर्षाच्या त्या लेकराच्या रूपामध्ये म्हणावं, मा मी काढू का तुझ्या पायातला काटा. जिजाबाईला म्हणावं, बाळा एवढा मोठा काटा तुला काढता येईल कसा, फार मोठा काटा आहे. देवाचे निर्वाणीचे शब्द जिजाबाईच्या लक्षातच नाही आले, मार्मिक शब्द. देवाने म्हणावं, मा माझा बिझनेसच आहे काटे काढण्याचा, आजपर्यंत लई मोठमोठ्यांची काटा काढली, कळूच दिलं नाही. हे माझ्या डाव्या हातचा खेळ नाही. राजा कसा काढशील, माझा बिझनेस आहे, तू फक्त तुझे चरण माझ्या हातावर दे. काय ते चरण पवित्र असतील की देवानं ते चरण तळ हातावर घ्यावे आणि तेव्हा मात्र खाली बसावं देवानं आणि जिजाबाईचा पाय स्वतःच्या चरणावर घ्यावा. आता चरण हे डोक्याला लावायचे आहे, चरणावर देवाला नतमस्तक व्हायचं आहे. नतमस्तक कसं व्हावं, आजही जुनी माणसं बघा काटा काढायला लागलं की म्हणतात सूर्याला वाकडं दाखव मग काटा लवकर निघतो. तसं देवानी म्हणावं, आई तू सूर्याला वाकडं दाखव, तुझा काटा 5 मिनिटात निघल. आणि जिजाबाईनं महाराज सूर्याकडे बघावं आणि सूर्याकडे बघितल्यानंतर माझ्या परमपिता परमात्म्यानं पवित्र असणाऱ्या महान पतिव्रता जिजाबाईचे चरण स्वतःच्या कपाळाला लावावे महाराज आणि नतमस्तक व्हावं. शुद्ध अंतःकरणाने त्या ठिकाणी नमस्कार वंदन करावं त्या पाऊलाला, त्या चरणाला. आणि मग मात्र हात फिरवल्या बरोबर काटाही गायब, रक्तस्रावही गायब आणि काहीच नाही महाराज. जिजाबाईनं झाला का रे काटा काढून, आई झाला काटा काढून, वंदन केलं पाऊलाला, काटा काढून झाला, काटा काढून झाला. राजा अरे किती सुंदर काटा काढला, हे मला मुंगी चावल्या सुद्धा तुम्हाला वेदना होऊ दिला नाही, एवढा सुंदर काटा काढलास. आई मी तुला सांगितलं होतं ना हा माझा बिझनेस आहे म्हणून, एक कसा काटा काढला कळू दिला, मी कळू देत नाही म्हणे काटा काढताना. आणि मग तुला कळलं नाही, मग इतका सुंदर काटा काढला.
काढलं रे बाळा, रक्तस्रावही बंद, मुंगी चावल्यागत वेदना मला जाणवल्या नाही. बाळा इतका गोड काटा काढला, द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे तुला. पण राजा बघा, संतांची खासियत आहे, गौतमाने आणली गोदावरी पण आपण तरुण तुझी असे तारी. आणि या परंपरेनं चालणाऱ्या संतांची पत्नी आहे. स्वतःचं हित झाल्यानंतर जगाचं हित पाहणारे जिजाबाई. जिजाबाईने म्हणावं, राजा इतका गोड तू काटा काढलास रे माझ्या पायातला, पण आता माझा काटा निघाला, पण माझ्या देहू गावात जर एखाद्याला काटा मोडला त्याच्या पायात कुरुप होऊ नये म्हणून मला तुझ्याकडे पाठवता येईल. मला तू ऍड्रेस सांगतो का तुझा पत्ता, तू कुठे राहतो? तर सांगितलं, आई माझा पत्ता का भीमातेरी एक वसविरी नगर का, नाव तया भीमातेरी एक वसविरी नगर, नाव तयाचे पंढरपूर गा. त्या पंढरपूर माझं गाव आहे. पंढरपूरचं आहे का तू? अच्छा, मग बाळा पण पंढरपूरला जर एखाद्या मी व्यक्तीला पाठवलं काटा मोडल्याच्या नंतर, पण पंढरपूरला जावं कुणाकडं? सांगितलं, आई विठू पाटील नाव तयाचे का. सांगितलं, मा नाव माझं विठू पाटील आहे, तुझं नाव सांग ना बाळा. नाव देवानं विचार केला, आता काय सांगू? देवानं म्हणावं, आई खरं सांगू का? आईने म्हणावं, राजा खोटं बोलायचं नाही जीवनामध्ये. अरे मानेवर की सुरी जरी आली तरी खोटं बोलायचं नाही म्हणे, असं आहे का? मग आई खरंच सांगतो तुला, माझं नाव विठू पाटील आहे. विठू पाटील? मग देवाकडे 2 मिनिटं अगदी असं चाणाक्ष नजरेने बघावं. आणि देवाच्या लक्षात आलं, हिनं जर ओळखलं आणि हिनं जर पकडलं तर ही सोडणार नाही, आपल्याला जाण्याची पंचायत होईल. देवानं अशी धूम ठोकली महाराज. देवानं पुढं पळावं आणि जिजाबाईनं पाठीमागं दगड घ्यावा. थांब, तेव्हा तुझ्या पायावर दगड घालते. पुढचं लेकरू अन्न करता गेलं तेव्हा तुला दया आली नाही. अरे प्रपंचाची अवस्था जर्जर झाली तेव्हा तुला दया आली नाही. आता आलास का माझा काटा काढायला तू? देवानं पुढं पळावं आणि जिजाबाईनं पाठीमागं पळावं. काय तो प्रसंग असेल भंडारा डोंगरावरती. आणि जिजाबाईनी भाकरी पोच केली. भाकरी पोच केली बघा. जिजाबाईच्या पायातला काटा देवानी का काढावा? अहंकाराचा नव्हता जिजाबाई जवळ ताठा, महान पतिव्रता धर्माचा आणि तुकोबऱ्यांच्या नामचिंतनाचा होता माझ्या जिजाबाई जवळ साठा. आणि मग जिजाबाईच्या पायात मोडला काटा. त्यावेळेला देवानी म्हणावं, गरुडा बंद कर सर्व पंढरपूरच्या वाट्याने, आधी भंडारा डोंगर गाठा. भंडारा डोंगर गाठून जिजाबाईच्या पायातला काढला काटा. आणि मग आमची जिजाबाई देवाला प्रेमाला करती काटा. ये देवा आता काटा काढला. मराठी काय गोड प्रसंग. तो काटा काढला. 8 दिवसाचा कार्यकालावधी लोटला. 8 दिवसाच्या नंतर कणकाई माऊली तुकोबऱ्यांच्या आई साहेबांचं प्रथम पुण्यस्मरण आलं. पण घरची परिस्थिती एवढी जर्जर झाली होती की चिमणी उडून गेली तर धान नाही तिला टाकण्यासाठी, दाणे नव्हते, मुठभर दाणे घरात राहिले नव्हते. बरं किती जर्जर अवस्था झाली, तरी सुद्धा तुकोबऱ्यांनी आपलं कार्य सोडलं नाही, कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सत्य संकल्प होता. जगताचं हित तुकोबऱ्यांच्या डोळ्यासमोर होतं. जगताच्या हिताचं स्वप्न तुकोबऱ्यांच्या समोर होतं. अज्ञानी लावावे सन्मार्गाचे हे स्वप्न मुरासे घेऊन तुकोबऱ्या जन्माला आले होते. आणि म्हणून पत्नीनं सांगितलं जिजाबाईनं, मालक उद्या आई साहेबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. चिमणी उडून गेली तर दाना नाही तिला टाकण्यासाठी, किराणा आणावं लागेल. उद्या वेळेवर नैवेद्य गेला पाहिजे. त्यावेळेला तुकोबऱ्यांनी सांगावं, काही हरकत नाही, उद्या मला वेळेवर नैवेद्य येईल. पण दुसऱ्या दिवशी तुकोबऱ्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि पवित्र असणारी इंद्रायणी, इंद्राचं अंग वितळलं आणि त्याच्यापासून बनलेली ही इंद्रायणी महाराज, ते वितळलेलं अंग आणि ते इंद्रायणी, इंद्रायणी म्हणजे इंद्राचं वितळलेलं अंग. तर बघा, म्हणजे अंग वितळलं आणि ते पाणी, त्याचं नाव इंद्रायणी. ती इंद्रायणी असणारी माऊली, त्या इंद्रायणी माऊलीचं स्नान तुकोबऱ्यांनी केलं. ब्रह्ममुहूर्तावर काकडा आरती झाली आणि तुकोबऱ्यांना स्मरण म्हणजे विस्मरण, लक्षात राहिलं नाही की आज माझ्या जन्मदात्या आईचं पुण्यस्मरण आहे, असं विस्मरण झालं. आणि तुकोबराया भजन करत 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 भंडारा डोंगरावर बसले. भजनामध्ये लागली टाळी. देहात मग देहात ते कोण सांभाळी अशी विधी व्यवस्था प्राप्त झाली. 10:30 वाजले. इकडं पत्नीने वाट पाहावी, कधी येतील माझे मालक. या रस्त्याने बघावं, त्या रस्त्याने बघावं, समोरून बघावं, कुठल्या रस्त्याने माझे मालक येतील, कधी येईल किराणा, कधी होईल नैवेद्य, कसं जाईल नैवेद्य, काय करू मी आता, अशी चिंता माझ्या जिजाबाईला लागली. तुकोबरायचं चिंतन आता भंडारा डोंगरावर चाललं. आणि इकडे आता चिंता करू जिजाबाई, पण चिंतन तुकोबरांचं पडलं. तुझी चिंता त्याचे सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसे. चिंतन तुकोबरांचं चाललं. आणि आता विटेवरच्या मालकाला प्रश्न पडला. विटेवरच्या मालकाने विचार केला, अरे आज माझ्या भक्ताच्या आईचं पुण्यस्मरण आहे, आणि तिथे जर वेळेवर किराणा पोचला नाही तर माझ्या भक्ताचा गावभर अपमान होईल. माझ्या भक्ताच्या घरी वेळेवर किराणा पोचला नाही
तर पूर्वजांना पितरांना नैवेद्य वेळेवर जाणार नाही, पितृदोष लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून काय केलं देवानं, माझ्या तुकोबारायांसाठी विटेवर उडी टाकावी, तुकोबारायांचं रूप परिधारण केलं आणि 2 पिशव्या भरून किराणा घेऊन देहुगावाच्या गावीशेतनात प्रवेश केला. 2 पिशव्या भरून किराणा, त्या काळामध्ये खूप किराणा झाला तो. 2 पिशव्या भरून, मोठ्या मोठ्या पिशव्या भरून किराणा, गळ्यामध्ये विना आणि तुकोबारायांचं रूप धारण करून सुंदर असा पांढरा फेटा आहे, सुंदर असा पांढरा धोतर आहे आणि अगदी ते वस्त्र तुकोबारायांचं रूप धारण करावं आणि गावाच्या गावीशीतनं आत प्रवेश केल्याबरोबर काही चांडाळ चौकडी, काही कुचर हरभरी कुचर वट्यावर बसलेले आहे. आता त्यांच्या चर्चा थोडी असणार आहे, महाभारतात काय झालं, रामायणात काय झालं, त्यांच्या चर्चा काय होत्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात आणि सगळ्यांच्या टोप्या एकट्याच्या डोक्यात. अगदी अशा त्या चर्चा असणारी ती कुचर हरभरे, त्यांची चर्चा चालली आणि त्यातला एक म्हणतो, अरे तुकोबाच्या घरी काहीतरी चांगलाच भेट दिसतो, खिशात नाही येणार मला बाजीराव म्हणा 2 पिशव्या भरून किराणा घेऊन निघाला. एकानं म्हणावा ते नाही का कनकाबाईचं पुण्यस्मरण आहे, तिसऱ्यानं म्हणावं मग कशाला एवढा खटाटोप करावा, जसं जेवढं अंथरूण आहे तेवढेच पाय पसरावे. तिसऱ्याने म्हणावा अरे जाऊ द्या, कशी फजिती होती पाहू आपण, कशाला गेला असा हा कार्यक्रम. तेव्हा मात्र 4था 5वा म्हणतो, अरे इथं कशाला बडबड करता, वाड्याच्या समोर जाऊन झाडाखाली जाऊन बसू, मग बघू कशी फजिती होते आणि कसा नैवेद्य पोचतो. अरे 11 वाजले, कसा नैवेद्य जाईल. तेव्हा मात्र देवानं हे सर्व ऐकावं महाराज आणि देवानं तुकोबारायांचं रूप धारण केलं होतं. तसे तुकोबाराया तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई, याप्रमाणे तुकोबारायांसारखं देवानं पुढे चालावं. जिजाबाईनं पाहिलं, जिजाबाई म्हणतात काय करू या मालकाला, त्या विठ्ठलाच्या नावानं इतकं वेळ लागलं, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे आणि त्या भूतानं माझ्या मालकाला झपाटलं. आता मात्र मी भूतच बाहेर काढते मालकाचं, फक्त येऊ दे मालक घरी, असं म्हणणारी जिजाबाई. देवानं जिजाबाईकडे कृपा दृष्टीने पाहिल्या बरोबर जिजाबाई अगदी आनंदानं, आत्मानंद आणि ते म्हणतात ना आत्मानंद आत्मसुखाच्या लहरी आणि जिजाबाई आता हसायला लागल्या. पाहिलं 2 पिशव्या भरून किराणा घेतला, खूप आनंद वाटला. मालक बरं झाला दोघं लवकर आलात, पण आता कसा वेळेवर नैवेद्य तयार होईल, 11:15 11:30 झाले, 12 वाजता नैवेद्य गेला पाहिजे. आता खरे मालक तर तिकडे होते, आता हे जगाचे मालक तुकोबारायांच्या रूपामध्ये आले होते. सांगितलं जिजा कशाला काळजी करते, तयारी कर, बाकीची बडबड बंद कर. जिजाबाईने म्हणावं आज मालकाला काय झालं, सूर्य काय पश्चिमेकडनं उगवला की काय. आज माझ्या परमपित्या परमात्म्यानं तुकोबारायांच्या घरी भांडे घासण्यापासून, भाजी कापण्यापासून, पीठ भिजवण्यापासून सर्व कामं केली. भुरगुटी विराम सृष्टी प्रलय होईल, एक भुवईवर एक भुवई जर खाली केली तर सृष्टीचा प्रलय व्हायला वेळ लागत नाही महाराज. असा तो करून पिता त्याला तिथे स्वयंपाकाला किती वेळ लागला असेल. पट सर्व स्वयंपाक आटोपला आणि सर्व स्वयंपाक आटोपल्याच्या नंतर जिजाबाईला सांगितलं जिजा पितरांचा आव्हान कर. नैवेद्याचं ताट तयार झालं, नैवेद्याचं ताट तयार केलं आणि जिजाबाईने हातावरून महाराज जल घेतलं आणि जल घेतल्याच्या नंतर स्वर्गाकडे आकाशाकडे पाहावं, स्वर्गातल्या आपल्या असणाऱ्या त्या पितरांचं आव्हान करावं आणि पितरांचं आव्हान केल्याबरोबर स्वर्गातली पितर पटपटा खाली येऊन बसलेली आहे. आणि हा सर्व प्रसंग ही चांडा चौकडी वाड्याच्या बाहेरून पाहती आहे आणि अरे बापरे तुकोबाच्या घरी आज आश्चर्याची गोष्ट आहे, अरे स्वर्गातले पितर तिथे आले. एकडं म्हणाले चला आपण तुकोबाला विचारू, त्याला काय जादू वगैरे येते का काय, अरे काय भानगड, काय तंत्रमंत्र येतात की काय. एक म्हणलं अरे बाबा आता जाऊन करतो काय, स्वर्गातली भूत तिथे आली, लागले ते निघायचे नाही, उद्या जाऊन विचारू आपण तुकोबाला. बस म्हणले गप्प, जाऊ नको, घाबरायला लागले महाराज. पण लक्षात आलं तुकोबा हा सामान्य नाही आहे म्हणून प्रचिती आली महाराज. तो कार्यक्रम आटोपला आणि आज भांडी घासण्यापासून सर्व कामं देवानं करावी. आपल्या 4 वाजलेले आहे आणि 4 वाजता इकडे खऱ्या तुकोबारायांची विधेय अवस्था संपली आणि तुकोबारायांना जाग आली महाराज. तुकोबारायांनी विचार करावा, विधेय अवस्था संपली आणि अगदी जो देह आपण म्हणतो आता समाधी अवस्था संपून, भाव समाधी अवस्था संपून, विधी अवस्था संपून या जगताकडे त्यांचं लक्ष आता आलं आणि लक्षात आलं आज माझ्या घरी माझ्या जन्मदात्या आईचं पुण्यस्मरण होतं, घरी किराणा पोचला नसेल, काय झाली असेल परिस्थिती, आता काय करू. घरी गेल्यावर नक्की आज भांडण होतील, जिजा मला घरात घेणार नाही, काय करू मी आता. देवा माझ्या विसरपणाला काही सीमा असावी, पांडुरंगा विठ्ठला माई बापा असं चिंतन करत 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 देहू गावच्या गाव येशीतनं आत प्रवेश करणार.
आता विटेवरचा तुकोबाला प्रश्न पडला, खरा तुकोबा जर आला तर माझी पंचायत होईल जाण्याची. जिजाबाई म्हणा जिजा आलोच बाहेरून जाऊन. जिजाबाईने म्हणा मला काही हरकत नाही, 10 वाजेपर्यंत नाही आला तरी चालेल, एवढी कामं तुम्ही केली. आलोच म्हटले. आणि देवाने इकडनं आणि खरी तुकोबा तिकडनं, विटेवरची तुकोबा इकडनं, दोघांची समोरासमोर भेट होणार. तो विटेवरच्या मालकाला रस्ता बदलावा लागला, जैसा केला तैसा होय. आणि देवानं रस्ता बदलला आणि खरी तुकोबा इकडे आली. तुकोबा म्हणतात आता नक्की मला भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच झालं बरं. तुकोबा काही 50 फूट अंतरावर जिजाबाईनं पाहिलं, घरामध्ये धावत गेल्या. धावत पळत जाऊन निरंजनी ताट ओवाळण्यासाठी आणलं आणि अगदी 20-25 फुटाचं अंतर राहिलं. ते निरंजनी ताट आणलं आणि सांगितलं तिथेच थांबा. तुकोबाराय म्हणतात आता खातं बिघडलं, आता काही गरज येत नाही. तुकोबाराय तिथंच उभे राहिले. पांडुरंगा विठ्ठला माई बापा. आणि जिजाबाईने काय केलं महाराज, निरंजनी ताट ऑप्शन तुकोबारायांना ओवाळलेलं आहे. आज पहिल्यांदा अशी घटना घडली होती, भजन करून आल्याच्या नंतर बरे नाही केले माझ्या पित्याने, फुटक्याच दिना तुटक्याच तारा, करी पंढरीशी येर झाला स्वामी माझा, वाटोळ केलाय माझ्या बापानं, अशी म्हणणारी जिजाबाई आज पहिल्यांदा भजन करून आल्यानंतर निरंजनी ताट घेऊन ओवाळत होती महाराज. आणि आज जिजाबाईने निरंजनी ताट वळून तुकोबारांना आतमध्ये घेतलं आणि आत बसल्याच्या नंतर जिजाबाईने काय करावं. आता पूर्वीच्या काळी कुठली ड्रेसिंग होती, कुठल्या पलंगपट्ट्या होत्या, तेव्हा मात्र काय असायचं, आपली हळद आणि खाण्याचं आपलं गोड ते मिक्स करायचं, कापूस घ्यायचा, त्याच्यामध्ये अगदी ते बुडवायचं आणि ते त्या जखमेवर लावायचं. झाली ती मलमपट्टी. एखाद्या कापडानं चिंदीनं त्याला बांधायचं, अशी ही मलमपट्टी असायची. जिजाबाईने म्हणावं मला भांडी घासता घासता तुमच्या हाताला लागलो, भाजी कापता कापता हातही तुमचा बोटही चिरलं, वेदना होत असेल ना त्याला मी काहीतरी मलमपट्टी बांधते. आणि नेहमी एवढी कामं करू नका तुम्ही, फक्त माझ्या खांद्याला फक्त इथे उभे राहा. तुम्ही जर इथे उभे राहिलात तर देहगावामध्ये नंबर 1चा प्रपंच आपला राहील. तुकोबारायांनी म्हणावं जिजा मी कोणती कामं केली, मालक किती कामं तुम्ही केली, फार थकला असाल तुम्ही. जिजा माझ्या हाताला लागलं नाही, बघू तुमचं बोट पाहावं, हात बोटाला लागलं नव्हतं, हात पाहावा, हाताला कुठली जखम कुठलीच खूण दिसत नव्हती. आणि तुकोबारायांनी म्हणावं जिजा तू काय बरं चढते आज, काय बोलती आहे तू, मी कोणती भांडी घासली, मी कोणती कामं केली. तेव्हा मात्र त्या ठिकाणी जिजाबाईंना म्हणावं मालक ही सर्व कामं तुम्ही केली. आज मला कळलं की माझा मालक सामान्य नाही आहे, म्हणून स्वर्गातल्या पितरांनी इथे यावं. तेव्हा मात्र तुकोबारायांना थोडीशी कणकण लागली, जाणीव झाली. तुकोबाराया उठतात, उठून पाहतात तो कार्यक्रमाचा सर्व पसारा पाहिला, ती भांडी कुंडी हे सर्व पाहिलं. आणि ते पाहत असताना भगवान परमात्म्याचे पदचिन्ह त्या वाड्यामध्ये उमटलेले पाहिले. आणि ते पदचिन्ह उमटलेले पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं आज माझ्या घरी काम करणारा कोणी सर्वसामान्य नसून तो साक्षात परमपिता परमात्मा होता. आणि मग मात्र तुकोबारायांनी स्वतःचं तोंड बडवून घ्यायला सुरुवात केली. हे प्रभू पांडुरंगा विठ्ठला माई बापा, अरे माझ्या विसरभोळेपणामुळे तुला आज माझ्या घरी ही उष्टी भांडे घासायची वेळ आली. देवा का केली तू ही कामं सांग ना देवा. अरे जसं तू ही कामं करण्यासाठी आलास, यदा भित्तिगतम तेजो जगत भासे तेखिलम यत् चंद्रमसी यच्चामृत तेजो विद्धि मामकम, असा करतो ना करतो अन्यथा कर्तुम शक्ती असणारा भगवान परमात्मा तू माझ्या घरी ही कामं का केली. रे विश्व तुझ्या सत्तेनं चालतं देवा, का केली तू ही कामं. तशी कामं करण्यासाठी आलास तसं मला उत्तर देण्यासाठी यावं लागेल. रखमाई माऊली समवेत देवाला तिथे हजर व्हावं लागलं. तुकोबारायांनी विचारलं देवा सांग ना देवा का केली तू कामं ही. देवा याला कारण फक्त वजन मागच ना देवा, याला कारण विसरभोळेपणा मागच ना देवा, सांग ना देवा. अरे मी भजन केल्यामुळे जर तुला माझ्या घरी अशी उष्टी भांडे घासायची वेळ येत असेल ना देवा, नको आहे ते भजन, आजपासून ते भजनही बंद. तेव्हा देवाणी म्हणावं तुकोबा तू भजन केलं म्हणून इथं मी उष्टी भांडे घासली नाही, तर तुकोबा गेल्या तुमच्या 7 पिढ्याच्या पुण्याईचं भजनाचं कर्ज माझ्यावर होतं आणि ते फेडण्यासाठी मला ही उष्टी भांडे घासावी लागली. महाराज काय पुण्याई होती माझ्या तुकोबांची, त्या कुळाची पवित्र ते कुळ पावन तो देश जते हरीचे दास जन्म घेती. आणि मग मात्र तुकोबारायांनी वंदन करावं, देवाने निघून जावं. हा संवाद बराचसा संवाद आहे, एवढा वेळ नाही, थोडं पुढे जाऊ. हा संवाद झाला आणि मग मात्र ही चांडाळ चौकडी तुकोबारायांकडे आलेली आहे. आणि म्हणावं तुकोबा आम्ही तुम्हाला ओळखण्यात कमी पडलो. तुकोबा तुम्ही सामान्य नाही आहात,
हो देवाची पदचिन्ह इथं उमटावी, देवाने इथं यावं आणि स्वर्गातल्या पितरांनी आज इथं जेवणासाठी यावं. तुकोबा आम्ही तुम्हाला ओळखण्यात कमी पडलो, पण तुकोबा तुमच्याकडे स्वर्गातल्या पितरांनी यावं आणि पंढरपूरच्या पंढरीच्या राजानं इथं यावं असं तुम्ही काय दिले हो देवाला? काय दिलंय याचं उत्तर तुकोबाने अभंगाच्या प्रथम चरणात